सोबत घेऊन चालायचं. पाठीवरच्या बॅगमध्ये होऊन जाईल. एका दिवसापुरतं थोडं 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 घ्यायचं. मी बॅग भरताना बॅगच्या मुद्द्यावर आलं ना, अजून एकदा परत सांगितलं. तर हे सगळं छोटं छोटं ही सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये नमूद केलेलं आहे आपण. ओके, मागे सुद्धा आहे तिथे छोटं केलेलं आहे. ओके, हे सगळं घेऊन आपण 7 किलोमीटरचा ट्रेक करायचा. या ट्रेकमध्ये सगळ्यांचा प्रश्न असा असेल की तो चालतच करायचा का, तर त्या ठिकाणी घोडा, पालखी आणि पिट्टू हे तिन्ही अवेलेबल आहे. ओके, घोडा यमुनोत्रीला जाऊन येऊन 2,500 ते 3,000 रुपये घेतो. जाऊन येऊन ओके 2,500 ते 3,000 रुपये घेतो. पालखी 8,000 ते 9,000 रुपये जाऊन येऊन घेतो. आणि पिट्टू जो आहे 7,000 ते 8,000 रुपये जाऊन येऊन घेतो. पिट्टू म्हणजे माहिती आहे का, एकच माणूस असतो, तो मध्ये टाकतो आणि आपल्याला असं घेऊन जातो. तर ते काय करायचं आहे ते तुम्ही पहिलंच ठरवलं पाहिजे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डिसिजन घेतो असं नको करायला, नाही तर तुमचा त्या ठिकाणी वेळ जाईल. ओके, लवकरात लवकर पोहोचलं, नाश्ता केला, पिट्टू घोडा काय ते करून घेतलं आणि 7 किलोमीटरवर जाणार. पायी जाणं आता ते तुमच्यावर डिपेंड आहे. जनरली लोक जातात, काही हरकत नाही. 7 किलोमीटर 7 किलोमीटरमध्ये खरंच काही नाही. हा रस्ता चढायचा असेल, येस. तर हे 7 किलोमीटर तुम्ही जाणार. त्या ठिकाणी वर गेल्यानंतर खूप कमी एरिया आहे, पहाडी इलाका असल्यामुळे मंदिराचाच एरिया, मॅक्सिमम एरिया मंदिराचा जर म्हटलं ना, त्या हॉलच्या 3 पट असेल फक्त, बस. एवढं मोठं धाम आहे. तुम्ही त्या ठिकाणी त्यांना टेबल सुद्धा करता येत नाही, कारण एरियाच तसा असल्यामुळे. ओके, तर त्या ठिकाणी मंदिरचं दर्शन घ्यायचं आहे. त्या ठिकाणी गरम कुंड आहेत 2, एक लेडीजसाठी एक जेंट्ससाठी. त्या ठिकाणी तुम्ही स्नान करू शकता. ओके, किंवा नाही करायचं तरी तुम्ही जसं तसं दर्शन घेऊन लगेच निघून येऊ शकता. ही जागा अशी आहे की त्या ठिकाणी तुम्ही जास्त वेळ स्पेंड नाही केलं पाहिजे. गेलात, लवकर दर्शन घेतलं की लगेच निघा. असंही करायचं नाही की बाबा मी आणि शिवप्रसाद दोघं जण फॅमिलीसोबत आलो, धरून सोबत आहोत, आता ते मी आले नाही, आम्ही थांबावं, एकमेकांना थांबणार नाही तर कसं वाटते, हे कुठेही विचार करायचं नाही. आपलं झालं दर्शन, लगेच निघायचं. ओके, लगेच निघायचं, खाली यायचं, गाडीमध्ये बसून घ्यायचं. कारण सांगतो, या ठिकाणी कधी पाऊस पडेल, कधी ऊन पडेल, कधी थंडी पडेल, काहीच सांगता येत नाही. बरेच लोक असं सांगतात की एका दिवसामध्ये आम्ही ऊन, पाऊस आणि वारा बघितला म्हणतात. एक दिवस सोडून एका तासात पण बघता लोक, एवढं आहे. म्हणजे एखाद्या तासामध्ये तुम्हाला असंही होईल दुपारी कडक ऊन पडलेले, अचानक पाऊस पडला आणि लगेच थंड वारा सुरू, असं होऊ शकतो. आणि अचानक कुठेतरी दरड कोसळते, काही होऊ शकतो. त्यामुळं कुठेही टाइमपास करायचा नाही. दर्शन वगैरे झालं की लगेच खाली येऊन जायचं. खाली आल्यानंतर ओके, खाली आल्यानंतर तुम्हाला आपली गाडीचा नंबर आणि जे काही टूर मॅनेजरचा नंबर वगैरे आहे ते तुम्हाला तिथे टाकण्यात येईल. गाडी आपली ज्या पार्किंगला असेल तो पार्किंगचा फोटो टाकण्यात येईल. ग्रुपवर बघायचं आणि लगेच त्या ठिकाणी गाडीमध्ये येऊन बसायचं. आता या इथे गाडीमध्ये आल्यानंतर ही सगळेजण आल्यानंतरच आपली गाडी परत निघणार. ओके, त्यासाठी लक्ष आपण एक काळजी घ्यायची. की आपण टाइमपास कुठेही करायला नाही पाहिजे. आपल्या एकट्यामुळे सगळ्यांना थांबायला लागेल, है ना. संध्याकाळचं जेवण जे आहे आपलं ते सगळं हॉटेलवर असणार आहे. तर एक जण जरी लेट झाला तरी आपल्याला सोडून येता येत नाही, कारण आपण 22 लोक 25 लोकांची जी आहे ती फॅमिली आहे त्या ठिकाणी. तर आपण कोणालाही सोडून वगैरे जाऊ शकत नाही. आणि त्या ठिकाणी प्रायव्हेट गाड्या भेटत नाही. आमचं आम्ही येतो, तुम्ही जा पुढे, असंही म्हणता येत नाही. ओके, एकमेकांसाठी आपल्याला थांबणं लागणं बरं म्हणजे जरुरीच आहे. तर त्या ठिकाणी आपण समजा 3 वाजता निघालो, 6 वाजतापर्यंत तिथे पोहोचलो, नाश्ता वगैरे करून निघालो. 2 ते 2.5 तास लागतात घोड्याने पालखीने तुम्हाला वर जायला. 6-7 किलोमीटरसाठी वर जाल तुम्ही. 9, 10, 11पर्यंत दर्शन होईल. म्हणजे मॅक्सिमम सांगतो तुम्हाला 11-10 पर्यंत दर्शन झालं. 11ला जरी तुम्ही निघाला 1-1:30 पर्यंत 2 पर्यंत तुम्हाला बाहेर खाली यायचं. परत खाली येताना लवकर या तुम्ही, कारण चढायला जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा उतरायला कमी लागतो. लवकर आलात तुम्ही, 2 पर्यंत आलात. 2 वाजता जर सगळं 2-3 वाजेपर्यंत सगळेजण आले, 2-3 वाजेपर्यंत जर सगळेजण वापस आले तर आपण 4 वाजेपर्यंत हॉटेलला पोहोचू. ओके, त्या ठिकाणी कोणी गडबड करायची नाही की बाबा आम्ही आलोय, आमचा ग्रुप आलाय तर लवकर निघा, आम्हाला चक्कर येते वगैरे, हे कारण तिथे काही चालणार नाही. तर एरिया असा आहे की तुम्ही कोणालाही तिथे सोडू शकणार नाही. ओके, आलं लक्षामध्ये. आणि त्या ठिकाणी असंही नाही की बाबा आम्ही लवकर आलोय त्यांच्यामुळे दरवेळेस उशीर होतोय, हे असं तुम्हाला त्या ठिकाणी चालणार नाही आहे. कारण कधी तुम्ही जाऊ शकता, कधी कुणी राहू शकते. त्या ठिकाणी वेळ कोणालाही सांगून येणार नाही. त्यामुळे फॅमिली आहात हे लक्षात घेऊनच तुम्हाला त्या ठिकाणी चालायला लागणार. ओके, संध्याकाळी मग आपण परत येणार आहे आणि आपला दिवस त्या ठिकाणी हॉटेलमध्ये परत आल्यानंतर मुक्काम होईल आणि त्या ठिकाणी तो दिवस संपणार आहे.
महिला मंडळासाठी एक माहिती आहे या ठिकाणी. यमुनोत्री या देवीचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी 2 कुंड आहेत, 2 तप्तकुंड आहेत. ओके, त्या तप्तकुंडामध्ये आपल्या रुमालमध्ये तांदूळ बांधतात आणि ते तांदूळ तप्तकुंडामध्ये जातात. त्याचा 2 मिनिटामध्ये भात तयार होतो आणि तोच भात त्या ठिकाणी नैवेद्य दाखवतो. तर ते तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही इथूनच तयारी करून त्या दिवशी ते सोबत ठेवायचं. ओके, हां, हे झालं. त्या दिवशी आपल्या हॉटेलला येऊन मुक्काम असेल आणि निवांत. यमुनोत्रीबद्दल पर्टिक्युलरली यमुनोत्रीबद्दल या दिवसाबद्दल कुणाचा काही प्रश्न आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे सगळं? ओके, याच्या पुढे आता आपलं यमुनोत्रीला स्नान करण्याची व्यवस्था आहे. तुम्ही हॉटेलमध्ये नाही केलं, गरम कपडे वगैरे घेतले आणि लगेच निघाला तरी चालेल, परंतु त्या ठिकाणी जी स्नान करण्याची व्यवस्था एकदम बेसिक आहे. म्हणजे समजा तुम्हाला सांगतो, एवढाच एक हॉल आहे, त्याच्यामध्ये 1000-1500 लोक स्नान करत राहतात. मध्ये असं म्हणजे चेंज करण्यासाठी वगैरे प्रॉपर व्यवस्था नाही आहे. नदी नाही, कुंड आहे. कुंड म्हणजे हॉल असतो ना मोठा. आता बघा याच्या या हॉलचा एक अर्धा धरून चला तेवढा तिथे एक हॉल आहे, म्हणजे हौद आहे. त्या हॉलमध्ये गरम पाणी खालून वरच्यावर येत राहतं आणि एक्सेस झालेलं पाणी पाण्यात पडत राहतं आणि नदीला मिळतं. तर त्याचा कुंड आहे. त्या जे 2 कुंड आहेत, तुम्ही त्या ठिकाणी स्नान करू शकता किंवा तुमच्या मनावर लागेल. पण करायचं असेल तर वेगळे कपडे वगैरे त्या ठिकाणी ठेवायचं, लवकरात लवकर घेऊन निघायचं. ओके, काही प्रश्न यमुनोत्रीबद्दल आले या ठिकाणी? ओके, याच्या पुढे दुसऱ्या दिवशी आता तिथून ते झाल्यानंतर 6वा दिवस असेल आपला. खराडीवरून आपण उत्तरकाशी जातो. खराडीवरून उत्तरकाशी हे अंतर जे आहे फक्त 1.25 किलोमीटर आहे. रस्ता थोडा चांगला आहे, त्यामुळे 4-5 तासामध्ये आपण या ठिकाणी पोहोचून जातो. या दिवशी थोडंसं तुम्हाला आराम असणार आहे. सकाळी 8 वाजता वगैरे तुम्ही हॉटेलमधून निघणार. ओके, 12-1 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत दुपारच्या जेवणासाठी आपण उत्तरकाशीला हॉटेलमध्ये जाणार. ओके, उत्तरकाशीला हॉटेलमध्ये जाऊन आपला मुक्काम असेल. 1 दिवस पूर्वीचा तुमचा थकवा असेल, तो थकवा घालवण्यासाठी हा दिवस असतो नॉर्मल यात्रेमध्ये. ओके, उत्तरकाशीला तिथे पोहोचल्यानंतर बऱ्याच लोकांनी मला बुकिंग करताना सांगितलं आहे की उत्तरकाशीला त्यांना कैलास आश्रमला जायचं आहे, ज्या ठिकाणी आपल्या उमरीचे महाराजांचं त्या ठिकाणी ठिकाण आहे. तर त्या ठिकाणी वसुताई वगैरे असतात. तर तुम्हाला जायचं असेल तर ते आपल्या हॉटेलपासून फक्त 1.5 किलोमीटरवर आहे. रस्ते खूप छोटे आहेत. तो जरी जिल्हा असला उत्तरकाशी तरी रस्ते खूप छोटे आहेत, त्यामुळे आपली बस जास्त फिरत नाही. पण तुम्हाला जाऊन यायचं असेल तर तुम्ही तिथे व्हिजिट डायरेक्टली ऑटो किंवा रिक्षा काही घेऊन करू शकता. हां, वेळ आहे, त्या दिवशी वेळ असणार आहे आपला, तर त्या दिवशी तुम्ही जाऊन येऊ शकता. उत्तरकाशी इथे मार्केट आहे, मार्केटमध्ये काही खरेदी वगैरे करायचं असेल तर करू शकतो. त्यानंतर तर या ठिकाणी उत्तरकाशीमध्ये एक काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे, काशी विश्वेश्वर मंदिर, आणि गंगा नदीचा घाट आहे. तर त्या घाटावर दररोज संध्याकाळी गंगा आरती होते. तर त्या गंगा आरतीला जायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन येऊ शकता. तर मंदिरचं तुम्हाला आपण बसच घेऊन जातो, पार्किंगमध्ये. संध्याकाळी 5च्या दरम्यान वगैरे आपण बस काढतो, सगळेजण मध्ये बसून आपण तिकडे जातो घाटाकडे आणि तिथं मंदिराचं दर्शन घेऊन घाटावर जाऊन आरती करून मग परत आपण हॉटेलला येतो. हा, हे उत्तरकाशीलाच त्या एका दिवसामध्येच आपल्याला सगळं होणार आहे. ओके, आणि तुम्ही सर्वांनी जर मला कोऑपरेट केलं, प्रत्येक ग्रुपमधल्या लोकांनी कोऑपरेट जर केलं, आता या दिवशी थोडासा आराम आहे, तर तुम्ही म्हणाल की चला ठीक आहे, आम्ही आराम नाही करणार, आम्ही लवकर निघतो, परत 4ला जर निघतो म्हणतात, सगळ्यांचं जर झालं तुमचं 4ला, तर आम्हाला लवकर निघालं तर तुम्हाला दुसरे 2-3 मंदिरं जे आहेत घाटीमध्ये ते दाखवता येतील. परंतु ते ऑन दी स्पॉट असेल, आत्ता काही नसेल. ओके, आम्ही लिहिणार नाही ते, कारण बऱ्याच वेळा उशीर वगैरे होता. आजच बघा 11 वाजता सांगितलं, आपण 12 वाजले आपल्याला, है ना. तरी असं होतं, त्या ठिकाणी हे करू नका. ही चारधाम यात्रा जी आहे त्या ठिकाणी वेळेला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. ओके, तर आपण संध्याकाळी जाणार, गंगा आरती आणि काशी विश्वेश्वराचं दर्शन करणार आणि आपल्या हॉटेलला परत येणार. ओके, हा दिवस आपला इथला संपलेला. ह्याच्या दुसऱ्या दिवशी उत्तरकाशीवरून गंगोत्री जायचं आपल्याला. जवळपास 3 ते 3.5 तास, मॅक्सिमम 4 तासाचा रस्ता आहे गंगोत्रीपर्यंत. 4 तास जाणे, 4 तास येणे, हा प्रवास या ठिकाणी आहे. सकाळी 4 वाजता आपण निघणार आहोत, म्हणजे 3 वाजताच मी तुम्हाला बेट्टी देणार आहे. ओके, 3 वाजताच बेट्टी देईल. 4 वाजता सगळ्यांनी
तुमच्या बॅगा परत तशाच भरायच्या आहेत तुम्हाला. रेनकोट, गरम कपडे, छत्री, त्यानंतर तुमचं जे काही औषध वगैरे आहे, ड्रायफ्रुट्स जे काही आहे ते सगळं तशी बॅग भरून परत 4 वाजता रेडी राहायचे. पूजेसाठी वगैरे तुम्हाला काही सामान घ्यायचं असेल ते सगळं घेऊन 4 वाजता रेडी राहायचे. 4 वाजता गाडी निघेल. तिथून निघाल्यानंतर तुम्ही 7-7:30 वाजता आपण गंगोत्रीला पोहोचतो. गंगोत्री या मंदिराच्या 2 किलोमीटरपर्यंत आपली डायरेक्ट गाडी जाते. या ठिकाणी चढायचं किंवा घोड्याने पालखीने जाणं असं काही नाही, हे सोपं आहे. ओके, 2 किलोमीटर मंदिराच्या अलीकडे आपली गाडी थांबते. या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नाही आहे, म्हणजे एक रस्ता आहे फक्त, त्या रस्त्यामध्ये दोन्ही बाजूला गाड्या थांबतात. तर आपण जेवढं लवकर निघू हॉटेलमधून तेवढं लवकर आपण मंदिरच्या जवळ पोहोचू. पहिली गाडी येईल ते मंदिरच्या जवळ लागेल आणि त्याच्यानंतर मागे लागेल. तुम्ही जर उशीर केला तर तुमची गाडी 3 ते 4 किलोमीटर 5 किलोमीटर सुद्धा दूर थांबते. एवढी गर्दी असते. इमॅजिन करा, 100 मीटरमध्ये 4 गाड्या लागतात. 100 मीटरमध्ये 1 किलोमीटरमध्ये 40 गाडी लागते. तर तेवढ्या गाड्या लागतात त्या ठिकाणी बघा. म्हणजे गर्दी खूप असणार आहे, त्यामुळे जेवढं उशीर कराल तेवढं तुम्हाला जास्त चालायला लागणार. ओके, तर या हिशोबाने लवकर निघूया, लवकर त्या ठिकाणी पोहोचूया. तिथे गेल्यानंतर गंगेचा घाट आहे, भागीरथी नदीचा घाट आहे. त्या घाटावर तुम्हाला पूजा करायची असेल तर पूजा करू शकता. सामूहिकरित्याने सगळं जर प्रोसेस तुम्ही केला, पूजा वगैरे दर्शन जे आहे सगळं, तर तुम्हाला ते व्यवस्थित होईल. सगळेजण सोबत या, एक फॅमिली आहात या दृष्टीने आपल्याला तयारी ठेवायची. ओके, या ठिकाणी सगळेजण जाऊन एकाच पंडितला करायचं आणि पंडितला जे काय ते बोलायचं तुम्हाला करायचं असेल तर, आणि ग्रुपमध्ये पूजा करून घ्यायची लवकर आणि मंदिरमध्ये दर्शन करायचं. या ठिकाणी एक व्यवस्था अवेलेबल आहे, परंतु ती आम्हाला बुक करता येत नाही. परंतु तुम्ही जर ऑन दी स्पॉट जाऊन त्या ठिकाणी दर्शनाचे पासेस घेतले तर तुमचं दर्शन लवकर होतं आणि ते तुम्ही तसं करायला पाहिजे आणि असं सजेशन देतो. ओके, आणि ते 100-100 रुपये काहीतरी घेतात, परंतु ते दर्शन लवकर होतं. दर्शन करून लगेच निघून यायचं. ओके, त्याच्याबद्दल अजून माहिती आमचा टूर मॅनेजर तुम्हाला देतच राहील, 1 दिवस आधी पण देईल. त्या ठिकाणी भागीरथ शिलाची पूजा, भागीरथी माताचं दर्शन, मंदिराचं दर्शन आहे ते दर्शन करायचं आणि लगेच आपल्या गाडीकडे यायचं. गाडीकडे आल्यानंतर तिथेच आपली जेवणाची व्यवस्था आपण करतो. या ठिकाणी हॉटेल्स वगैरे अवेलेबल नाही आहेत, म्हणजे जिथे आपण पार्किंग लागते ना आपली, त्या ठिकाणीच आम्ही गाडीच्या बाहेर सामान ठेवतो आणि तिथेच जेवणाची व्यवस्था करतो. तुम्ही जोपर्यंत दर्शन करून याल तोपर्यंत आम्ही जेवणाची व्यवस्था करतो आणि आल्यानंतर आपल्याला रस्त्यावरच त्या ठिकाणी जेवण करायला लागणार आहे. ओके, तिथेच, कारण परिस्थितीच तशी असणार आहे, तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येऊन जाईल. आणि ज्या ठिकाणी अवेलेबल असेल त्या ठिकाणी हॉटेल, धाबा किंवा मंदिर वगैरे जे काही आहे त्या ठिकाणी आम्ही तुमची जेवणाची व्यवस्था करू. पण त्या ठिकाणी कुठलीच व्यवस्था नसते, त्या हिशोबाने आपल्याला तिथंच जेवण करायचं आहे, उभ्याच. ओके, जेवण करून घ्यायचं आणि तिथून मग आपण हॉटेलला परत येतो. ओके, यामध्ये तुम्हाला लक्षात येते ना की आपलं किचन जे आहे सोबत आहे म्हणून आपली व्यवस्था होते आणि अव्यवस्था सुद्धा होतीये, पण ते तुम्हाला त्या ठिकाणी परिस्थिती बघितल्यानंतर लक्षात येऊन जाईल. आणि हे मी तुम्हाला पूर्वकल्पना देतोय किंवा त्या ठिकाणी जाऊन तुम्ही म्हणू नका मला की लक्ष्मीकांत काय आम्हाला उभ्यावर जेवण देतोयस का, तर नाही, त्या ठिकाणी परिस्थितीच तशी आहे आणि तुम्ही बाकीचे लोक सुद्धा कसं करताय ते सुद्धा बघू शकता. तर त्यामुळे तिथे ते आहे याची मनामध्ये तयारी राहू द्या. ओके, बसूनच पाहिजे असं वगैरे त्या ठिकाणी डायनिंग टेबल वगैरे पाहिजे असं काहीतरी ठिकाणी भेटेल असं काही शक्यता नसते. ही यात्रा आहे, पहिले तुम्हाला तिथूनच सांगितलंय. आणि असं नाही आहे, आता एक थोडंसं विषयांतर करतो, असं नाही आहे की आम्ही त्या ठिकाणी चांगली व्यवस्था देऊ शकतो, म्हणजे देऊ शकतो परंतु एक कॉस्ट मिनिमाइज करायची म्हणून देत नाही असं नाही, अजिबात नाही आहे. त्या ठिकाणी तुम्ही एरियामध्ये त्या गेलात ना तुम्हालाच लक्षात येईल की बाबा या ठिकाणी म्हणजे एखादं सिमेंटचं पोतं आणणं म्हणजे द्रविडी प्राणायाम आहे. त्या ठिकाणी तुम्हाला चांगले हॉटेल्स वगैरे कसे काय भेटणार. आणि वर्षामध्ये फक्त तुम्हाला ते एक 3 महिन्याचा बिझनेस असतो त्यांचा. 3 महिन्यासाठी ते तुम्हाला 12 महिन्याची प्रोसेस चांगलं वगैरे व्यवस्था देण्यासाठी त्या ठिकाणी प्रश्नच उरत नाही. त्यामुळे तसेच व्यवस्था त्या ठिकाणी आहे ते तुम्हाला मान्य करावं लागेल आणि आम्ही जसं देतो त्या ठिकाणी तसं राहावं लागणार. ओके, त्यानंतर तुम्ही जेवण वगैरे झालं परत आपण हॉटेलला आपल्या संध्याकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत परत येणार. 4 ते 5 वाजेपर्यंत कधी येणार, जर आपण सकाळी 4ला शार्प निघालो, सगळे रेडी आहेत. ओके, तर ओके, सो हे आपला प्रोसेस असेल. जेवढा आपल्याला उशीर कराल, सकाळी 5ला निघाला संध्याकाळी 5ला पोहोचतो, सकाळी 8ला निघाला संध्याकाळी 8ला पोहोचतो, म्हणजे डिपेंड आहे. 12 तास आपल्याला तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. ओके, हे असेल. हा दिवस संपला.
त्या ठिकाणी गंगोत्रीला सगळ्यात मेनमध्ये चालायचं नाही आहे, थोडं लवकर निघालं तर तेवढं अजून चाललं तुमचं वाच. ओके, हे सगळं. या ठिकाणी अजून कोणाला काही अडचण आहे? तुमचा मुद्दा लक्षात आला मला, पण त्या ठिकाणी प्रोसेस काय माहिती आहे का, त्या ठिकाणचे जे महाराज लोक आहेत त्यांचं युनियन आहे आणि ते टूर मॅनेजर लोकांना जवळ येऊ देत नाही. तर त्यासोबत म्हटलं मी मला, हां तेच तुम्हाला सांगते ना, तुम्ही घ्या होतच नाही, आम्हाला म्हणत तर ते काय हां आम्ही तुम्हाला मदत करतो, पण आम्ही सांगत होतो की बाबा ही तिथली प्रोसेसच आहे, तर लवकर केलं तर ते सगळ्यांचं बरं होऊन जाईल. हां, तुमचे 6-6 लोकांचं एक तिकीट असतं त्या ठिकाणी, मग 3-3 जोड्या जायचं, लगेच तिकीट घ्यायचं आणि करून घ्यायचं. ओके, त्याबद्दल आणखी कोणी काही प्रश्न आहे? पण महाराजांवर डिपेंड असतं, मग त्याच्यामुळे आम्ही सांगतो की बाबा नाही तर ते बऱ्याच वेळा लाटकर मॅडम काय म्हणतात की ते पासची जी रक्कम आहे ती ठराविक आहे का कसं आहे, तर ते सुद्धा कसं आहे बार्गेनिंग करतात, ते महाराज लोक जे आहेत की नाही ते करतात. तर त्यामुळे आम्ही जर गेलो की ते बऱ्याच वेळा असं होतं की 300 घेतले असतील 500 लावले, अशा गोष्टी होतात भरपूर. त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये पडत नाही महाराज लोकांच्या ह्याच्यामध्ये. ओके, तर तुम्ही जायचं, तुम्हाला जे काही आहे ते त्या ठिकाणी चिठ्ठी काढायची आणि करून घ्यायची. तर तुमच्या टूर मॅनेजरला पहिल्याच दिवशी तुम्ही सांगून टाका की बाबा हे आम्ही सगळे 22 लोक एकत्र आहोत, जे काही करायचं ते लोक एकत्र करून टाक आणि जेव्हाचा तेव्हा क्लिअर हिसाब तिथे करून टाक. तो हिसाब लक्ष्मीकांतपर्यंत येणार नाही. ओके, हां ठीक आहे, चालेल. त्याबद्दल आपण टूर मॅनेजर तुम्हाला अजून मार्गदर्शन करेल आणि ऑन दी स्पॉट होऊन जाईल. आता माझ्या सांगण्याचा उद्देश एवढाच की तुमच्या डोक्यामध्ये तयार आहे बाबा की हा एक आहे की असं आपल्याला या ठिकाणी करायचं. ओके, त्याच्यासाठी तुम्ही तयार राहा. शिंदे सर, बाकी आता हा दिवस संपला आपला, आपण परत उत्तर काशीला येऊ, मुक्काम करणार आहे. त्याचा पुढचा दिवस जो आहे, आता तुमचे 2 काम झालेले आहेत, यमुनोत्री आणि गंगोत्री. तिसरं कुठलं आता? केदारनाथ, जे सगळ्यांच्या आवडीचा विषय. ओके, तर या आता कुठला दिवस आता? 8वा दिवस आता उत्तर काशी ते फाटा या ठिकाणी आपला हॉटेल आहे, मुक्काम आहे त्या ठिकाणी. फाट्याच्या अगोदर 30 किलोमीटर म्हणजे 3 तास, 30 किलोमीटर म्हणजे 3 तास गुप्तकाशी ठिकाण, गुप्तकाशीपासून गुप्तकाशी ठिकाण, तिथून आपली केदारनाथसाठी जाणाऱ्या लोकांची गर्दी तिथे आपल्याला मिक्स होणार आहे. तर या दिवशी आपल्याला जेवढं लवकर होईल तेवढं आपल्या हॉटेलमधून आपल्याला बाहेर पडायला लागतं. जर तुम्ही 2 वाजता जरी पडलात तरी माझ्यासाठी उत्तमच आहे. रात्री 2 वाजता जरी निघालात माझ्यासाठी उत्तमच आहे, तुमच्यासाठी उत्तमच आहे. ओके, जेवढं लवकर होईल तेवढं लवकर आपण त्या ठिकाणी निघणार आहे. आंघोळी करून गाडी बॅगा वगैरे सगळं टाकून किचनचं सामान टाकून आपण जेवढं लवकर होईल तेवढं लवकर निघायचं. ओके, या ठिकाणी नॉर्मल रस्ता विदाऊट गर्दीचा म्हटलं तर फक्त 6 तासांचा आहे. परंतु या ठिकाणी सगळ्यात जास्त पब्लिक चारधाम यात्रेमध्ये या केदारनाथला येते. फक्त केदारनाथ करणारे भरपूर लोक आहेत, त्याच्यापेक्षा थोडे कमी म्हटलं तर फक्त बद्री केदार करणारे, त्याच्यानंतर त्यांची संख्या येते ते म्हणजे चारधाम करणारे. ओके, तर त्यामुळे केदारनाथला सगळ्यात जास्त गर्दी असणार. त्यामुळे हा 6 तासाचा प्रवास तुम्हाला 12 ते 16 ते 18 तास लागू शकतात आणि एवढा काळ तुम्हाला गाडीमध्ये बसायचं आहे. त्या दृष्टीने तुमची तयारी हवी आहे. ओके, आत्तापासूनच त्याच्यामध्ये तिथे तडजोड तुम्हाला करायला जमणारच नाही आहे. समजलं ना, की तुम्हाला थोडंसं टाळून येतो वगैरे काहीच नाही. त्या ठिकाणी तुम्हाला तेवढं आहेच 12 ते 18 तासांचा प्रवास. त्यामुळे हॉटेलमधून जेवढं होईल लवकर तेवढं लवकर निघणार आपण.
वाटेमध्येच ब्रेकफास्ट करणार थांबून, त्यानंतर परत जेवणाच्या वेळी आपण जेवणाला थांबणार आणि परत आपण संध्याकाळचा चहा वगैरे करून परत प्रवास, म्हणजे दिवसभर प्रवास आहे. जवळपास 18 तास सुद्धा तुम्हाला प्रवास करायला लागेल, याची तयारी ठेवा. ओके. त्यानंतर तिथे आपण पोहोचणार पाटाला संध्याकाळी. या ठिकाणी ट्रॅफिकमध्ये वगैरे थांबून आपण संध्याकाळी 8 वाजेपर्यंत पोहोचण्याचे चान्सेस आहेत. जरी तुम्ही सकाळी 4ला निघालात तरी संध्याकाळी 8 वाजतील तुम्हाला. ओके. 8 वाजता पोहोचला, त्या ठिकाणी हॉटेलमध्ये चेक इन करायचं आहे, तुमच्या बॅगा वगैरे टाकायच्या आणि थोडा आराम करायचं. जेवण झालं की झोपायचं नाही आहे. लगेच तुम्हाला आता या ठिकाणी 2 लोकांचं असेल, ज्यांचं हेलिकॉप्टर आहे त्यांच्यासाठी वेगळ्या सूचना आहे, ज्यांचा हेलिकॉप्टर नाही आहे त्यांच्यासाठी वेगळ्या सूचना आहे. तर पहिल्यांदा सांगतो, ज्यांचं हेलिकॉप्टर झाले त्यांनी शांत बसा. ज्यांचं हेलिकॉप्टर नाही आहे, जे घोड्याने जात आहेत त्यांच्यासाठी ह्या सूचना आहे. जे घोडा पालखी किंवा चालत जात आहे त्यांच्यासाठी ह्या सूचना आहे. ज्या दिवशी तुम्ही पाटाला पोहोचताय त्या दिवशी डायरेक्टली हॉटेलमध्ये गेल्यानंतर जेवण वगैरे करून तुमच्या बॅगा ओपन करायच्या. त्यामध्ये तुमची एक छोटी बॅग, जी पाठीवरची बॅग असते, नवऱ्याची वेगळी बायकोची वेगळी, दोघांचे सामान एका ठेवतो, थोडा वेळ मी वागतो, थोडा वेळ ती ठेवतो, असं करू नका. ज्याचं सामान त्यांच्याकडे. बॅग कशी भरायची लक्षात घ्या. छोटी जी पाठीवरची बॅग असते ना, ती बॅग कंपल्सरी हवी आहे तुम्हाला. तर त्या बॅगेमध्ये तुमचा रेनकोट, सन ग्लासेस, सन कॅप, ओके, छोटी छत्री, त्यानंतर गरम कपडे, मफलर असेल, त्याच्यानंतर जॅकेट असेल, जे काही असेल तुमचं, आणि थर्मल्स, जे इनर थर्मल्स मी घ्यायला सांगितलं ग्रुपवर, हे सर्व तुमचं त्यामध्ये असेल. एक छोटी शॉल असेल, जी शॉल तुम्ही पंचा वगैरे असाल, ती शॉल असते ना, शॉल छोटी, ती शॉल तुमच्याकडे कंपल्सरी असायलाच पाहिजे. नसेल तर तुम्हाला अवघड जाणार आहे, कारण थंड वारी येतं. तर ह्या वस्तू त्या ठिकाणी तुम्हाला हव्या आहेत. त्यानंतर तुमचे औषधं, जे काही तुमचे डेलीचे औषधं आहेत कंपल्सरी ठेवायचे. ओके. त्याच्यामध्ये कुठेही विसरू नका. त्यानंतर औषधं ठेवताना जी प्रिस्क्रिप्शन आहेत तुमच्या, प्रिस्क्रिप्शन औषधांची, ती सुद्धा तुमच्यासोबत असायला पाहिजे. कारण या ठिकाणी हे याच्यामध्ये तुम्हाला तुमचं औषध जशाच तसं मिळेल का नाही याची खात्री नाही. एखाद्या वेळेस तुमचे औषधं हरवले तर ते सगळं ठेवायचं त्या ठिकाणी. आणि तुमचे प्रिस्क्रिप्शन का ठेवा म्हणतोय, जर एखाद्या वेळी जर तुम्हाला तिथे काही जर त्रास झाला, ओके, तर तिथले लोकल डॉक्टर जे असतात, सरकारी डॉक्टर तिथे ठेवलेले, त्यांनी तुम्हाला पहिल्यांदा विचारतात की बाबा पर्टिक्युलर तुम्हाला वेगळा प्रॉब्लेम काही आहे का. तर त्यांना सांगितलं तर ते उपचार त्वरित करू शकते. आणि तुमचा प्रॉब्लेम समजण्याच्या पूर्वी, म्हणजे समजायलाच त्यांना वेळ लागला असं होऊ शकतं. आणि हे बऱ्याच वेळा झालेलं आहे. त्यामुळे तुमच्या औषधांची जी प्रिस्क्रिप्शन आहे ते तुमच्यासोबत असायला हवे. ओके. हे सगळं झालं. त्यानंतर ड्रायफ्रुट्स, हे सर्व तुमचं असायला पाहिजे. या ठिकाणी लक्ष ठेवून मुद्दाम ठेवायचं आहे असं लॉंग आणि कापूर. कुठला कापूर? जो असा क्रश होतो, भीमसेनी कापूर, तो कापूर तुमच्या सगळ्यांसोबत असायला पाहिजे. ओके. आणि त्या कापूरमध्ये ते कापूर वगैरे जे आहे ते रुमालमध्ये बांधायचं आहे आणि तो रुमाल कंटिन्युअसली आपल्याकडे ठेवायचा आहे आणि तो रुमाल कंटिन्युअसली सुंगत राहायचा आहे. कारण सांगतो, या ठिकाणी आपण 11,000 ते 13,000 फीट वर जाणार आहे. आपण समुद्र सपाटीपासून 200 ते 300 पर्यंत राहतो, जास्त नाही. ओके. परंतु ते लोक कुठेपर्यंत राहतात? 11,000 ते 13,000 फीट पर्यंत उंचीवर आपण जाणार आहे. आपल्या कुणाला तसा अनुभव नाही आहे किंवा आपण तशा वातावरणात जास्त काळ राहू शकत. त्यासाठी कापूर वगैरे कंपल्सरी ठेवा. त्यानंतर तुम्हाला कुठले श्वसनाचे प्रॉब्लेम असतील, तुम्हाला अस्थमा असेल, जवळपास बुकिंग करताना प्रत्येकालाच मी विचारलेलं आहे, तर तुम्हाला नाही आहे, जर जाणवत असेल तर तुम्ही प्रत्येकाने त्या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल तर एक छोटा सिलेंडर येतो, ऑक्सिजन सिलेंडर, तो वैयक्तिकरित्या कॅरी करायचा. मग जास्त नाही, एवढाच एक सिलेंडर असतो आणि तो एका व्यक्तीला 15 दिवसापर्यंत पुरतो. म्हणजे तुम्हाला जर श्वासोच्छवासाचा जर त्रास होत असेल तर हे तुमच्याकडे कंपल्सरी असावं का? तर नाही. तुम्हाला जर अस्थमा असेल, तुम्हाला जर वाटत असेल तर ठेवा. ओके. जरी नसेल, एखाद्या वेळ मिळाला नाही, तर त्या ठिकाणी छोटे छोटे बूथ असतात सरकारी, जे अमरनाथला वगैरे जाऊन आले, त्यांना कल्पना असेल, छोटे छोटे बूथ असतात. त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्टर वगैरे असतात, तर ते तुमची चेकअप करतात, ऑक्सिजन लागलं तर ते देतात, गोळ्या वगैरे देतात. परंतु बऱ्याच वेळा काय होतं, एखाद्या एक किलोमीटरच्या अंतरावर ते आहे, तर तुम्हाला ते उशीर होऊ शकतो. तर त्यामुळे ते सोबत असलेले कधी बेटर असेल. ओके. हे गोष्टी तुमच्या सोबत असतील आणि त्या दिवशी तुमच्यासोबत कुठलीही मौल्यवान वस्तू नसणार आहे. सोन्याची अंगठी सुद्धा ठेवू नका, एवढं आम्ही सजेस्ट करतो. बाकी आता ते तुमच्यावर डिपेंड आहे.
परंतु या ठिकाणी गर्दी जास्त आहे, त्यामुळे लूटमारी वगैरे त्या ठिकाणी होऊ शकते. आपल्याकडे एक मन आहे, कुठेही जा, 100, 200, 900 सगळीकडे जा, है ना. त्यासाठी तुमची त्याच्यासाठी तयारी असावी लागते. गर्दी खूप असणार आहे, त्या दृष्टीने तुम्ही तयारी असायला पाहिजे. ओके, ती बॅग अशी भरायची. बाकीचं जे सामान आहे, ओके, ते बाकीचं सामान तशाच बॅगा पॅक करायच्या आणि रूम चेकआउट करायचे. झोपायचं नाही या दिवशी, रूम चेकआउट करायचे, स्नान वगैरे करून बॅगा तुमच्या बाजूला ठेवायचे आणि रात्री 2 वाजता तुम्हाला रेडी करायचं. आलं लक्षात? 2 वाजता 2 वाजता सगळेजण जे घोड्याने पालखीने जाणार आहे ते सगळे येतील, एके ठिकाणी थांबतील, तुमच्या बॅगा बाजूला राहतील, तुम्ही रूम चेकआउट करणार आहात त्या दिवशी. ओके, तर एक दिवस तुमचा वर काम, तेव्हा तुमचं सामान इकडे खाली एका ठिकाणी सेफ राहील, त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. तरी सुद्धा तुमचा एक पर्सनल कुलूप तुमचा त्या ठिकाणी असायला पाहिजे, त्याचं लॉक लावून ती चावी तुमच्याकडे असायला पाहिजे. तिथून जर काही वस्तू गेल्या, गहाळ झाल्या तर ती आमची जिम्मेदारी नसणार आहे. ते आम्ही 100% प्रयत्न करू बाबा की ते काही घाण होणार नाही, आणि असे होतही नाहीत तसे किस्से, तर तिथले लोक त्याच्या तुमच्या रिलेशन असल्यामुळे काही होणार नाही. परंतु तुमचं एक कुलूप त्या ठिकाणी ठेवा. बऱ्याच वेळा असं झालेलं आहे की काही लोकांनी वस्तू त्यांच्याच जेबमध्ये ठेवलेला, कॅमेरा वगैरे त्यांच्याच बॅगमध्ये राहिलेला, परंतु ते आमच्यावर आला आणि टूरमध्येच असा वेळ वाया गेला आमचा. तर ते कसं होतं, त्यामुळे तुमचं कुलूप लागते, तुमच्या नावाने जी मिळाली तुम्ही घ्यायची. ओके, ते सगळं ठेवायचं आणि 2 वाजता निघतो आपण. 2 वाजता आपण फाटावरून आपल्याला जायचं सीतापूर पार्किंगला. ओके, हे छोटी वस्तू लक्षात ठेवा बरं का. हे अजून आपला टूर मॅनेजर तुम्हाला सांगणारच आहे. 2 वाजता निघाल्यानंतर फाटा 4 किलोमीटर आहे आपल्यापासून. फाटापासून सीतापूर पार्किंग 4 किलोमीटरपर्यंत तुम्हाला आपल्या गाडीने जाणार आहोत आपण. आपली जी बस असणार त्या बसने आपण तिथेपर्यंत जाणार आहोत. ते पार्किंग सीतापूर पार्किंगला आपली गाडी लागेल आणि त्या ठिकाणात तिथून पुढं तुम्हाला चालतच जायला लागणार आहे. ओके, गाडी आपली तिथंच असेल. टूर मॅनेजर आपला तुम्हाला सोडल्यानंतर गाडीचा फोटो, नंबर, ड्रायव्हरचा नंबर ग्रुपमध्ये टाकेल, तो तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचा आहे तुमच्याकडे. ओके, मोबाईलमध्ये चार्जिंग राहत नाही, बऱ्याच वेळा असं होते, कारण तिथे 2 दिवस असणार आहात तुम्ही. पॉवर बँक वगैरे सोबत ठेवा, तरी सुद्धा तुमची एक छोटी डायरी त्या ठिकाणी असायला पाहिजे. डायरीमध्ये नोट डाऊन तुम्ही करून ठेवायला पाहिजे. तुमचे जे आयडेंटिटी कार्ड आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही इमर्जन्सी नंबर वगैरे सगळं लिहितो, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची की आयडेंटिटी कार्ड कुठून कुठेतरी परत जाणार नाही. ओके, कॅप्स वगैरे सोबत राहू. हे सगळं करून आपण सीतापूर पार्किंगपासून निघणार. तर 4 किलोमीटरच्या अंतरासाठी जवळपास 3 तास लागणार आहे तुम्हाला. त्या दिवशीचा ब्रेकफास्ट आम्ही पॅक ब्रेकफास्ट तुम्हाला देऊ. ओके, तिथून पुढं निघतो आपण. सीतापूर पार्किंगपासून निघाल्यानंतर पुढं तुम्हाला जायचं आहे गौरीकोंडला. ते आहे 3 किलोमीटरचं अंतर. सीतापूर पार्किंगपासून गौरीकोंड 3 किलोमीटरचं अंतर. 3 किलोमीटरच्या अंतरामध्ये 1 किलोमीटरसाठी तुम्हाला त्या ठिकाणी प्रायव्हेट बसेस, जीप भेटतात, जिप्सी राहतात. म्हणजे तिकडं ऑनलाईन बुक होत नाही. ऑन दी स्पॉट तुम्हालाच ते 50 रुपये पर पर्सन चार्ज त्या ठिकाणी तुम्हाला द्यायला लागेल, कारण टूर मॅनेजर आमच्या त्या ठिकाणी सोबत नसेल तुमच्या. सीतापूर पार्किंग सुटलं तर तिथून तुमची सगळेजण वेगवेगळे होणार आहेत. त्या ठिकाणी तुम्ही कोणी एकमेकांना भेटायची अपेक्षा ठेवू नका, कारण गर्दी एवढी आहे की ग्रुपमध्ये चालणं अशक्य होतं. त्यामुळे नवरा बायको ही एकच जोडी आपल्यासोबत, म्हणजे नवऱ्यासोबत बायको, बायकोसोबत नवरा, एवढेच आपण सोबत आहोत असं धरायचं आणि चालायला लागायचं. ओके, आता तुम्ही राजे आणि जोशी आम्ही घराच्या जवळ राहतो, नाही 25 वर्षापासून सोबत आहे, त्यांना सोडून कसं जाऊ, हे सुद्धा विषय असतात लोकांचे. तर तसं ठेवायचं नाही अजिबात. शिंदे सर, मी पण शिंदे, ते पण शिंदे, भाऊकीला कसं सोडा म्हणलं तर तसंही ठेवायचं नाही. नवरा बायको हात धरायचं, गपचूप निघायचं. हा, तिथे पुढे गेल्यानंतर गौरीकोंडला तिथं पोहोचला की घोडा पहिल्यांदा लागतो, घोडा पडाव. त्या ठिकाणी घोडे करायचे असतात. घोड्याचं वेट तुम्हाला सांगतो, केदारनाथला जाताना तुम्हाला 17 किलोमीटर जायचं आहे, 17 किलोमीटर यायचं आहे. येणं जाण्यासाठी 8,000 रुपये पर पर्सन घोडा येण्या जाण्याची घेतो. ओके, आलं लक्षात? नोट डाऊन करताय? 8,000 रुपये घोडा येणं जाण्याची घेतो. त्यानंतर तुम्ही जर पिट्टू केला तर 17 किलोमीटर जाणे, 17 किलोमीटर येणे, याच्यासाठी तुम्हाला 12,000 ते 13,000 रुपये तो चार्ज करतो. पालखी गेली तर 4 लोक तुमच्यासाठी कामाला लागतात, त्यामुळे त्याचे चार्जेस जास्त आहेत. 17,000 ते 18,000 रुपये पर पर्सन तुम्हाला जाऊन येण्याचे लागणार आहे. तर ते सगळं पडाव त्या ठिकाणी आहे. घोडा पडाव, पिट्टू पडाव आणि पालखी पडाव, हे 3ही पडाव त्या ठिकाणी आहे. तुम्ही त्याच्यामध्ये जाऊ शकता आणि बुकिंग करू शकता. या ठिकाणी घोडा, पालखी
किंवा पिट्टू करताना काही गोष्टी लक्षात ठेवायचे. गव्हर्नमेंट अथॉराइज जे इथले कामगार आहेत त्यांच्याकडूनच तुम्ही करून घ्या. मोस्ट ऑफ द टाईम आम्ही तुमच्यासोबत असतो त्या ठिकाणी, परंतु तिथे चुकामुक होऊ शकते. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला पर्टिक्युलरली माहीत पाहिजे. मी सांगतो जे टूर मॅनेजर यातून सांगणार आहे. ओके, तर त्या ठिकाणी तुम्ही त्या ज्या कोणाकडून तुम्ही करणार आहात पालखी वगैरे त्यांचं तुम्हाला पहिल्यांदा टोकन काढायला लागतं. लाईनमध्ये थांबायचं, त्या लाईनमध्ये थांबून त्या खिडकीवरून टोकन घ्यायचं. घोड्याची घ्यायची तर घोड्याची, पालखीची घ्यायची तर पालखीची किंवा पिट्टूचं. ओके, तिन्ही वेगवेगळ्या राहतात. त्या लाईनला थांबून तुम्ही टोकन घेणार. टोकननुसार जो कोणी तुम्हाला व्यक्ती अलॉट होतोय त्या व्यक्तीला भेटायचं आणि त्याचं ID कार्ड जे असतं ते आपल्याकडे ठेवून घ्यायचं, जमा करून घ्यायचं लगेच. ओके, कारण सांगतो तुम्हाला, जर त्याचं ID कार्ड आपल्याकडे आलं, लायसन्स आहे त्याचं लायसन्स असेल तरच तू पुढं काम करू शकणार आहे. त्यामुळं त्याचं लायसन्स आपल्याकडे ठेवून घ्यायचं, मग तो आपल्याशी बांधील राहील. जर तुम्ही त्याचं लायसन्स नाही ठेवून घेतलं की मग तो इकडे तिकडे पळू शकतो. त्याचा इमर्जन्सी नंबर वगैरे तुमच्याकडे काही राहणार नाही. आणि ज्यावेळी तुम्ही त्याचं ID कार्ड घेता त्याचा फोटो काढायचा, ग्रुपमध्ये टाकून द्यायचं. मिस्टर अँड मिसेस जोशी यांच्यासोबत हे दोघं आहेत घोडेवाले, हे दोघं पालखीवाले आहेत असं टाकून द्यायचं. मिस्टर अँड मिसेस शिंदे यांच्यासोबत हे पालखीवाले आहेत असं टाकून द्यायचं. म्हणजे आमचा टूर मॅनेजर जो आहे त्याला सुद्धा अपडेट राहील. आणि बऱ्याच वेळा काय होतं की आपण विसरून जातो, तुमचं ID कार्ड वगैरे विसरून जाईल, अशा काही गोष्टी होतात त्या ठिकाणी. तर ते होण्याचं टळेल. ग्रुपवर मेसेज दिला टाकून. ओके, हे झालं. मग तिथून पालखी वगैरे केलं की लगेच निघायचं, कोणासाठी थांबायचं नाही, डायरेक्टली चालायला लागायचं. चालताना तुम्हाला त्या ठिकाणी केदारनाथला प्रत्येक ठिकाणी बसण्याची व्यवस्था आहे. जर तुम्हाला थोडंसं अनइझी फील होत असेल, झोपण्याची सुद्धा व्यवस्था प्रत्येक ठिकाणी आहे. सरकारी त्या ठिकाणी थांबे आहेत, त्या ठिकाणी थांबू शकता. पाण्याची व्यवस्था आहे, जेवणाची व्यवस्था मध्ये आहे. परंतु या ठिकाणी जेवण करायचं नाही. जे ड्रायफ्रुट्स आहेत तुमच्याकडे ते खायचे किंवा थोडंफार हलकं फुलकं फ्रूट ज्यूस असेल, फ्रुटी असेल असं जेवण त्या ठिकाणी तुम्ही घेतलेलं बरं असेल. ओके, त्यानंतर तुमच्यासोबत जर तुम्ही पौष्टिक लाडू, खारी, त्यानंतर गुळ शेंगदाणे असं काही ठेवलं असेल तर ते खाणं आम्ही सजेस्ट करतो. तर ते तुमच्यासोबत असायला हवं आणि तेच तुम्ही जास्त खायला पाहिजे. चहा वगैरे ठीक आहे, गरम थंड वातावरण असतं त्यामध्ये गरम घेणं चांगलं असतं. त्यानंतर तुमच्याकडे थर्मास असायला पाहिजे, ज्या थर्मासमध्ये तुम्ही प्रत्येक ठिकाणी उतरल्यानंतर गरम पाणी तुम्ही कंटिन्युअसली भरत गेलं पाहिजे त्याच्यामध्ये आणि ते तुम्ही कॅरी केलं पाहिजे. तर हे सगळं तुमच्यासोबत कंटिन्युअसली ठेवा. ओके, ते असं झालं. नंतर हा प्रवास तुम्हाला जेव्हा तुम्ही सकाळी समजा 2 वाजता निघाला, 4 वाजता तुम्ही त्या ठिकाणी घोडापडाला पोहोचला, घोडा वगैरे करून 6 वाजता जरी तुम्ही निघाला तरी दुपारचे 3 ते 4 वाजणारे 5 वाजणारे तुम्हाला वर पोहोचायला. घोड्याने जा, पालखीने जा किंवा पिट्टूने जा, हा प्रवास तुम्हाला करणार आहे. ओके, पण हा असं नाही की बाबा जीवावर येईल असं म्हणजे एकदम हार्ड आहे असं काही. जे तुम्हाला लोक सांगत असतील ना की एका बाजूला दरी असते, एका बाजूला डोंगर असतो, ते पूर्वीची होती. म्हणजे जवळपास मी सुद्धा आता 6 वर्षापासून करतो, पण ते जी परिस्थिती आहे ती परिस्थिती जवळपास 25-30 वर्षापूर्वीची होती. आता या ठिकाणी केदारनाथला जाताना जवळपास इथून इकडं म्हणजे जवळपास कधी 12-13 फीट ते 15 फीटचे रस्ते आता त्या ठिकाणी शेवटपर्यंत मंदिरपर्यंत केलेले. आणि सगळा रस्ता जो आहे तो आता दगडांचे म्हणजे कोरलेले दगड असतात ना, कोरलेले दगड सिमेंट वगैरे टाकून चांगला रस्ता केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला असं काही नाही की बाबा पडून जाल वगैरे असं काही होणार नाही. ओके, त्या रस्त्याने आपण जाणार आहोत. तरी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सकाळी 6ला जरी निघाला तरी 4च्या नंतरच तुम्ही त्या ठिकाणी पोहोचणार आहे. ओके, पायी जाणाऱ्याला पण तेवढाच वेळ लागतो. गर्दी भरपूर असते ना, पायी जाणारे थोडं फास्ट चालतात, परंतु घोडेवाले वगैरे गर्दी असल्यामुळे स्लो होते. फक्त त्यांची पायांची जी प्रोसेस म्हणजे जे काही कष्ट आहेत तेवढं वाचतात. ओके, सगळेजण जवळपास त्याच वेळी पोहोचते. आमचा टूर मॅनेजर तुमच्या पूर्वी त्या ठिकाणी वर पोहोचलेला असेल, तो घोड्याने जातो आणि तिकडे वर पोहोचतो. मंदिराच्या अलीकडे 1.5 किलोमीटर अलीकडे नंदी कॉम्प्लेक्स आहे. ओके, त्याचा पत्ता, त्याचे फोटोज 1 दिवस पूर्वी आम्ही ग्रुपवर टाकू. ओके, त्या ग्रुपवर टाकू. ओके, ते तुम्ही लक्षात ठेवायचं. आणि मंदिरच्या जवळ पोहोचला, घोडापडावला उतरला, घोडा ज्या ठिकाणी थांबतो त्या ठिकाणी थांबला तर तिथे कुणालाही विचारायचे नंदी कॉम्प्लेक्स कुठे आहे. नंदी कॉम्प्लेक्सला जायचं आहे, त्या ठिकाणी तुमचे टेंट्स बुक आहे. तुम्हाला बुकिंग करताना मी सांगितले की केदारनाथला आपण टेंट्समध्ये राहतो, शेअरिंग टेंट्स आहेत. ओके, स्विस टेंट्स असतात ते, जसे मिलिटरीचे टेंट्स असतात ना तसे टेंट्स असतात. एक कपडा असतो, असा कपडा आहे ना, असा म्हणजे प्लास्टिकमध्ये वॉटरप्रूफ कपडा असतो, बर्फ वगैरे आतमध्ये येतो, त्या कपड्याचे टेंट्स असतात. त्या टेंटमध्ये आपण राहणार आहे. एक टेंट जो आहे तो 15 बाय 15चा असतो.
एक टेंट, त्याच्यामध्ये 10 लोक राहतात. 10 लोकांसाठी त्यांचे इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला तुम्हाला स्लीपिंग बॅग देतात. ओके, मध्ये झोपायचं, स्लीपिंग बॅगची चेन लावून घ्यायची आणि झोपायचं. त्या ठिकाणी थंडी जी आहे जवळपास -4 पर्यंत सुद्धा जाते. परिस्थिती त्या दिवसावर डिपेंड आहे. आत्ता आपण त्याला प्रिडिक्ट नाही करू शकत. त्या ठिकाणी असं आहे की तुम्हाला प्रिडिक्शन जरी दिलं की आज ऊन राहणार आहे, तरी त्या ठिकाणी कसा बर्फ पडेल कोणालाच कळत नाही. भोले बाबा का डमरू कब बसता है और कैसे बसता है किसी को पता नहीं चलता म्हणतात ना, तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा अनुभव घेऊन जाईल. तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या टेंटमध्ये शेअरिंगमध्ये राहायला लागणार आहे. 4, 5 व 6 वाजेपर्यंत एक करून त्या ठिकाणी तुम्ही पोहोचता. पोहोचल्यानंतर टूर मॅनेजरला कॉन्टॅक्ट करून टेंटमध्ये जायचं, आराम करायचा. या ठिकाणी वॉशरूम्स जे आहेत तुमचे कॉमन वॉशरूम्स आहेत. फक्त म्हणजे टॉयलेटची व्यवस्था त्या ठिकाणी असते. त्या ठिकाणी सुद्धा इंडियन टॉयलेट किंवा वेस्टर्न टॉयलेट कोणतंही असू शकतं. त्याबद्दल आत्ताच काही खात्री देता येत नाही. त्यामुळे त्याच्यासाठी तुमची तयारी हवी आहे किंवा वेस्टर्नच पाहिजे असं काही म्हणू नका. ओके, त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कितीही सोडवणं तुम्ही केलात, काही केलात, तरी परिस्थितीप्रमाणे या ठिकाणी आंघोळीची गोळी घ्यावी लागणार आहे तुम्हाला. म्हणजे तिथं आंघोळीची व्यवस्था होतच नाही. कारण जेवढे काही त्या ठिकाणी रूम्स आहेत, ते रूम्स जे आहेत पर पर्सन 3,000, 3,500, 4,000 बेड जातो त्या ठिकाणी. आणि ते बुकिंग जे आहे ऑन दी स्पॉट जाऊन करायला लागतं. म्हणजे आत्ता बुकिंग आम्ही नाहीच करू शकत, कारण त्यांचं कसं असतं की ऑन दी स्पॉट रेट जास्त मिळतो त्यांना, त्यामुळे ते करतात. आणि ते 3,000, 4,000 पर्यंत सुद्धा जातात रेट. त्यामुळे आम्ही बुकिंग करू शकत नाही. जे आम्हाला परमनंट म्हणजे कन्फर्म भेटतं ते आम्ही बुकिंग करून ठेवलेलं आहे. नॉन रिफंडेबल असतं ते आम्ही जानेवारीमध्येच करून ठेवलेलं आहे. त्यामुळे तुमची त्या ठिकाणी व्यवस्था होते. ओके, त्या ठिकाणी राहू वाटलं तुम्ही राहू शकता. जर तुमची व्यवस्था तुम्हाला करायची तर करू शकता. बट तुम्ही जवळपास रात्री 2 वाजतापासून तर संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत चालणार आहात, घोड्यावर जाणार आहात, तुमची परेशानी भरपूर होणार आहे. तर त्या ठिकाणी कुठे शोधण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. जे आहे त्या ठिकाणी राहा. ओके, हे इथं राहण्याची व्यवस्था झाली. जेवण त्या ठिकाणी कुठलं घ्यायचं आहे तर फक्त आपण ज्या ठिकाणी राहतोय टेंट त्याचीच तिथे व्यवस्था असते. म्हणजे ते गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंटचीच त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था आहे. ओके, तर ते आमचा टूर मॅनेजर 100 रुपये प्रति व्यक्ती तिथे भरून टाकेल. आणि जर टूर मॅनेजर नसेल तर स्वतः भरायचं, नंतर टूर मॅनेजरवरून रिएम्बर्स करायचं, मागून घ्यायचे. ओके, तिथलं तिथं करायचं, पण जेवण तिथलंच करायचं. तिथे आगाऊचं दुसरं कुठेही डोकं वापरू नका. मी खरंच सांगतोय, मी माझ्यापेक्षा खूप मोठे आहे, पण तिथे आगाऊचं डोकं न वापरता त्याच ठिकाणी जेवण करायचं. बाकीच्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे स्वच्छता असेल नसेल काही सांगता येत नाही, तब्येत बिघडली तर त्या ठिकाणी अतिप्रसंग येऊ शकतो. कारण तिथून डॉक्टर जे आहेत लिमिटेड राहतात आणि तिथून खाली येणं म्हणजे जवळपास 17 किलोमीटर तुम्हाला चालतच यावं लागतं. ऑन दी स्पॉट तुम्ही किती काय म्हणालात माझा जीव चाललाय म्हटलं तरी ते तुम्हाला हेलिकॉप्टर देत नाहीत. हेलिकॉप्टर देतच नाही. तुम्ही कितीही VIP असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला हेलिकॉप्टरची व्यवस्था होत नाही. तुम्हाला एक किस्सा सांगतो. आपल्याच इकडचे एक ग्रस्त होते, घरून गर्भ श्रीमंत, 82 वर्ष वय होतं. ओके, जाताना त्यांना हेलिकॉप्टर मिळालं. वन वे बुक केलं त्यांना सांगितल्यावर सुद्धा वन वे बुक केलं. जाताना हेलिकॉप्टर मिळालं आणि 82 वर्ष वय होतं. वर गेल्यानंतर अचानक वर जातात ना, हेलिकॉप्टरने गेलं कसं होतं 8 मिनिटामध्ये तुमची 200 ते 400 मीटर 600 फीटवर डायरेक्ट तुम्ही 13,000 फीटवर जातात. अचानक उंची बदलली, त्यांना श्वास घ्यायचा त्रास होऊ लागला. त्यांनी तिथून फोन केला, शेठजी तुम्ही म्हणाल तेवढे पैसे देतो, हेलिकॉप्टर पाठवा. म्हणजे म्हणाल तेवढे पैसे द्यायला तयार झाले तरी तुम्ही कोणी ऐकत नाही तुमचं. त्यांचा जावाई का कोणीतरी हैदराबादच्या जवळपास कुठेतरी MLA होता, त्यांनी फोन केला तिकडे, एमर्जन्सी नंबर वगैरे करून दिले, पण तिथं भेटलं नाही. म्हणजे परिस्थिती बघा, ती परिस्थिती असते. त्यामुळे तिथं स्वतःचं डोकं लावून नाही काही करायचं. ओके, रात्री आता त्या ठिकाणी पूजा करायची असेल तुम्हाला केदारनाथमध्ये, तर त्या ठिकाणी केदारनाथला व्यवस्था अशी आहे की तुम्हाला 11 नंतर, रात्री 11 ते सकाळी 2-3 पर्यंत मंदिर बंद असतं. त्या वेळेमध्ये मध्ये जाऊन पूजा करण्याची व्यवस्था आहे. तर मग तुम्ही 3-4 वाजता जेव्हा पोहोचता टेंटमध्ये जायचं, फ्रेश व्हायचं आणि मंदिरकडे निघायचं. मंदिर तिथे जाऊन तुमची रात्रीची जी पूजा वगैरे तिथून तुम्हाला करायची त्याचं बुकिंग करून टाकायचं, टोकन घ्यायचं. 6 लोकांमध्ये 20,000 22,000 असे टोकन असतात. त्याच्या तुम्हाला जर करायचं असेल तर करू शकता आणि संध्याकाळच्या वेळी ती पूजा करायची तर करू शकता. ओके, ते तुम्ही ऑन दी स्पॉट करा. यामध्ये टूर मॅनेजर तुम्हाला मदत करणार नाही, कारण ते सगळं पंडितवर डिपेंड आहे, तुम्हाला मिळेल ना मिळेल. ओके, ते करा आणि ते झालं. पूजा वगैरे झाली रात्री तुमची. सकाळी जर तुम्ही 4-4:30-5 वाजेपर्यंत झोप घ्या, 6 वाजेपर्यंत जरी झोप घेतला तर हरकत नाही. झोप झाली की आंघोळ न करता दर्शन घ्यायचं. आंघोळ शक्य नाही तिकडे. ओके,
आणि रूम्स जे आहे रूम्समध्ये आपल्याला बुकिंग भेटत नाही, त्यामुळे तिथे रूम्समध्ये आंघोळ होऊ शकते पण तिथं बुकिंग भेटत नाही. जे आहे ते आंघोळ करायची नाही, फ्रेश व्हायचं, हातपाय धुवायचे, दर्शन करायचं आणि दर्शन झाल्यानंतर 1 मिनिट सुद्धा वर थांबायचं नाही. खरेदी करतो, हे बघून येतो, तेच बघून येतो, काही करायचं नाही. दर्शन झालं की लगेच घोडागाडीला बोलवायचं आणि लगेच निघून जायचं. ओके, कारण या ठिकाणी कधी तुमचं वातावरण बदलेल कधीच काही सांगता येत नाही. त्यामुळे जसं तुमचं दर्शन झालं, नवरा बायको आले दोघं, चला आपल्या ह्याच्यासाठी थांबतो त्याच्यासाठी थांबतो, अजिबात थांबायचं नाही आहे तुम्हाला. ओके, दर्शनाचं झालं निघाला तुम्ही, परत तीच प्रोसेस प्रत्येक ठिकाणी थोडं आराम करत राहायचं, पाणी पित राहायचं, जेवण वगैरे जे काही आपलं ड्रायफ्रूट्स वगैरे तेच खात राहायचं, एक्स्ट्राचं काही खायचं नाही. फ्रुटी वगैरे घेतलं तर ठीक आहे, ते सगळं करायचं. संध्याकाळी तुम्ही सकाळी जर समजा 8 वाजता जर निघालं, संध्याकाळी 4-4:30पर्यंत तुम्ही गौरीकुंडला परत याल. तिथून परत तीच प्रोसेस आहे. गौरीकुंडवरनं तुम्हाला टॅक्सी घ्यायला लागणार आहे, परत 50 रुपये देऊन टॅक्सी घ्यायची, टॅक्सी घेऊन परत थोडं पुढे यायचं आणि तिथून मग सीतापूर पार्किंगमध्ये यायचं. हा सगळा इलाका याच्यामध्ये एकच रस्ता आहे सगळीकडे, त्यामुळे कुठं हरवून जाण्याचे काही चान्सेस नाही. फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं की बाबा आपल्या कोणी पुढे जाते का किंवा आपल्या कोणी मागे राहते का, एवढं लक्षात राहिलं ना की म्हणजे तुम्ही तिथल्या तिथे जरी थांबलात, म्हणजे हरवलात तुम्ही, तर समजा तिथल्या तिथे जरी थांबलात आणि सगळे लोक येतात जातात बघत राहिले तर तुम्हाला जे हरवले आपले ते लक्षात येतात. आणि तुम्ही लवकर जर आलात तर एका ठिकाणी थांबून जायचं आणि लोकांना बघत राहायचं, आपल्या टोप्या वगैरे लक्षात येतात. आणि आलं का सगळे लोक म्हणून सीतापूरच्या पार्किंगमध्ये एक दिवस पूर्वी आपल्या टूर मॅनमध्ये नंबर वगैरे टाकलेला असतो, गाडीचा फोटो वगैरे टाकलेला असतो ना, तर तो बघायचा, ड्रायव्हरला टूर मॅनेजरला कॉन्टॅक्ट करायचा आणि गाडीमध्ये घेऊन बसायचं. या ठिकाणी सुद्धा तुम्ही परत आल्यानंतर तुम्हाला आम्ही आलेलो आहे, आम्ही भरपूर वेळ झालं 4 तास 5 तास बसलो आहे, बाकीच्यांमुळे आम्हाला थांबावं लागतं आहे, असं काही नाही. सगळे आल्याशिवाय तुम्ही गाडी निघतच नाही, आम्ही काढतच नाही, कारण सगळे आपली सोबतच आहेत आणि सगळ्यांना आम्हाला सॅम्पल करावं लागतं. ओके, सगळे आल्यानंतर गाडी निघेल. ओके, जर तुम्हाला त्रास होत असेल, काही होत असेल आणि तुम्ही म्हणाल की आता मी सगळ्यात पहिला आलो आणि सगळे अजून 3 तास 4 तास बाकी आहे तर मला थांबणं होत नाही, तर तुमचं तुम्ही प्रायव्हेट व्हेकल करायची, आपल्या हॉटेलचा पत्ता द्यायचा आणि आपल्या हॉटेलला मुक्काम करायचा. आपल्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमच्या बॅगा दिल्या जातील चेकिंग करण्यासाठी, लगेच तुम्हाला ते तुमच्या रूम्स तुम्हाला देऊन टाकतील. ओके, त्या ठिकाणी मुक्काम करायचा. समजलं? म्हणजे चला आलात तुम्ही, लवकर आलात तर तुमचं तुम्हाला टॅक्सी करायची करू शकता आणि डायरेक्टली तुम्ही येऊ शकता हॉटेलला. नाही म्हटलं तर तुम्ही थांबा आणि त्याच्यानंतर सगळेजण आल्यानंतर ती गाडी तिथून निघेल आणि आपल्याला येईल. ओके, संध्याकाळी मॅक्सिमम 8 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत सगळे लोक येतात, पण बऱ्याच वेळा अशी परिस्थिती निर्माण होते, पाऊस पडल्यामुळे किंवा गारपीट झाल्यामुळे भरपूर उशीर होतो, तर त्या परिस्थितीमध्ये आपल्याला सगळ्यांना तयार राहायचं. ओके, इथलं कुठलंही जेवण जे आहे ते आमच्याकडे आम्ही देऊ शकत नाही. ओके, देऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी देतो. बाकी केदारनाथच्या टेंटमध्ये आम्ही जेवण देऊ शकतो, त्या ठिकाणी आम्ही व्यवस्था करते, आम्ही ते करणार नाही. ओके, बाकी मधले जे जेवण आहे त्या ठिकाणी आम्ही देऊ शकत नाही. बाकी केदारनाथला तुम्ही जेव्हा परत येता संध्याकाळी त्यावेळेचं जेवण तुमचं आहे. ओके, म्हणजे तुम्हाला एवढं आता इथे पाटा ते सोनप्रयाग जेव्हा जातात तेव्हा सकाळचा नाश्ता आम्ही पॅक करून देतो तुम्हाला पहिल्या दिवशी जाताना, आणि रात्रीचं जेवण तुम्हाला टेंटमध्ये देतो, दुपारचं जेवण तुम्हाला स्वतः करायला लागेल. त्याच्यानंतर केदारनाथवरून गौरीकुंडला जेव्हा येतात सकाळचा नाश्ता तुम्ही लवकर जर निघाला नाही, टूर मॅनेजर जर तिथे असेल तर होऊन जाईल टूर मॅनेजरसोबत, आणि रात्रीचं जेवण आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला हॉटेलला परत आल्यानंतर जेव्हा परत आहे त्यावेळी व्यवस्था होईल. पण दुपारच्या वेळी आपण सोबत नसतो, त्या ठिकाणी दुपारच्या व्यवस्था आम्ही करू शकत नाही. ओके, सेम प्रोसेस. आता याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण आहे मी त्याच्याबद्दल पण येतो, अजून काही प्रश्न आहे हॉटेलबद्दल वगैरे, कसं रूम तुम्ही चेकआउट करून जाणार आहात लागतं मॅडम, तुमचा रूम म्हणजे पर्टिक्युलरली चालत जाणार नाही ना, तर तरी बरं रिपीट कर. हो ठीक आहे, एकदा लास्टला समाप्त कर. तुम्हाला पर्टिक्युलरली तुमचा सगळा ग्रुप कसा आहे चालत जाणार आहात तुम्ही, त्यामुळे तुम्हाला हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायला असतात. ओके, टूर मॅनेजर पर्यंत सांगेल तुम्हाला, पण तरी तुमची आत्तापासून तयारी राहू. ओके, अजून काही? त्याच दिवशी वापस येणं आम्ही तुम्हाला सजेस्ट करत नाही, कारण तुमची दगदग एवढी होते की तुम्ही वर जाऊन मंदिरचे दर्शन करण्याची इच्छा नसते तुमची,
तुम्ही एवढी तयारी करून 4 महिन्यापासून तयारी करून चालला, तुमची जी परेशानी होते त्याच्यानंतर तुमचं अशी इच्छा असते की आलो बाबा इथून म्हणजे बघितला ना बस झालं, मध्ये जायची इच्छा होते, एवढं असतं. त्यामध्ये तुम्ही परत येण्याचा काही विचार करूच नका. ओके ओके, हे सगळं झालं. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं होता की काय प्रोसेस आहे. पहिल्यांदा एक शॉर्टमध्ये सांगतो. रात्री 2 वाजता आपल्याला हॉटेलमधून निघायचं आहे. 4 वाजेपर्यंत आपण सीतापूर पार्किंगला पोहोचणार आहे. सीतापूर पार्किंगपासून 3 किलोमीटर गौरीकुंड आहे. त्या 3 किलोमीटरचं अंतर पहिल्यांदा 1 किलोमीटर चालायचं, त्यानंतर 1 किलोमीटरसाठी प्रायव्हेट टॅक्सी करायची, त्यानंतर परत 1 किलोमीटर चालायचे. त्या ठिकाणी गेल्यानंतर गौरीकुंड येतो. गौरीकुंडला घोडा पडावा, पालखी पडावा आणि पिट्टू पडाव, 3 पडाव आहेत. म्हणजे ठिकाण आहे, बाजार असतात ना तसे. त्या ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी जे काही करायचं त्या ठिकाणी तुमचं जायचं, गव्हर्नमेंट चिठ्ठी काढायची, पिट्टू वगैरे घ्यायचा, त्याचं रजिस्ट्रेशनचे कार्ड जे आहे, लायसन्स आहे ते आपल्याकडे घ्यायचं आणि तुमचा प्रवास चालू करायचा. प्रवास चालू झाला, मध्ये थांबत जाऊन वर जायचं आहे, आपल्या टूर मॅनेजरला कॉन्टॅक्ट करायचं आहे, नंदी कॉम्प्लेक्समध्ये जायचं आहे, टेंटमध्ये जाऊन मुक्काम करायचं आहे. ओके, संध्याकाळी 6 वाजता आरती असते, करायची असेल ते करू शकता त्या दिवशी. येस, तो झालं. रात्रीचं तुम्हाला जर अभिषेक करायचा असेल तर त्या हिशोबाने पहिल्यांदा जाऊन चिठ्ठी काढायची आणि ऑन दी स्पॉट ते चिठ्ठी देत नाही, त्यामुळं पहिल्यांदा जायचं, चिठ्ठी काढायची, रात्रीचं जे काही आहे ते अभिषेक करायचा. सकाळी 5 ते 6 पर्यंत परत येऊन आराम करायचं. 6 वाजता उठायचं, दर्शन करायचं, 8 वाजता तिथून निघायचं. 8 वाजता निघालात, संध्याकाळी 4 पर्यंत येतात गाडीपर्यंत आलं, सगळेजण आल्यानंतर गाडी निघेल होतं. इथे मंदिरचा एरिया असा आहे की त्या ठिकाणी तुम्हाला दर्शनासाठी वेळ लागत नाही. किती जरी पब्लिक असली तरी त्यांनी मार्ग असा तयार केला की म्हणजे एकीकडून जातं लगेच वापस येतो, तर म्हणजे फ्लोमध्ये पटपट दर्शन होतं. त्याच्यामुळे तिथे तुम्हाला दर्शनाला कधी जास्त वेळ लागत नाही. येस, तर वन वे पालखी किंवा वन वे घोडा मिळू शकतो. ओके, मिळतात, बऱ्याच वेळा मिळतात. फक्त आम्ही सजेशन देतो की जाता येता सेम करून घ्या. घोडा जर असेल तर वन वे केला तर ठीक आहे, कारण घोड्याने परत तुम्ही येऊ शकता. आणि बरेच लोक घोडा वन वे करतात, त्यामुळे वरून येताना सुद्धा घोडा पाहिजे असेल तर करायचं, नाही की तर चालत येतो म्हणून तर चालतं. पण पालखी जर करत असाल तर पालखी तुम्ही 2 वेचीच केली पाहिजे, म्हणजे जाताना आणि येताना खालूनच बुक केली पाहिजे. कारण पालखीने जाणारे लोक जे असतात ते पहिलेच ठरलेलं असतं की बाबा आम्हाला चालता येत नाही म्हणून करू, वापस येताना चालत वगैरे त्यांचं काही ठरलेलं नसतं. त्यामुळे पहिल्यांदाच तुम्ही त्या ठिकाणी सिम्पलमध्ये जाण्या येण्याची पालखी करायला पाहिजे. ओके, वन वे करतो म्हणून तर चालणार नाही. या ठिकाणी केदारनाथचे 17 किलोमीटरचा तुम्ही ट्रेक करता, त्या ठिकाणी तुम्हाला 2 पडाव येतात. पहिल्यांदा तुम्ही निघालात, तिथून येतं एक लिंचोली ठिकाण, गौरीकुंडवरून 5 किलोमीटर लिंचोली ठिकाण आहे. त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही घोडा करू शकता, पण त्याची वारंवारिता कमी राहते. कारण सिंपल आहे की त्या लोकांना जर गौरीकुंड भाडं भेटत असेल तर ते लिंचोली का करतील, है ना. म्हणजे तिथून कमी भेटतात. मग त्यामुळे आम्ही सजेस्ट करतो की करायचं असेल की यूज करा. पण लिंचोलीवरून पण भेटतं. त्याच्या पुढे गेल्यानंतर रामबाडा येतो, एक 10 किलोमीटर 5-6 किलोमीटर 7 किलोमीटर नंतर 12 किलोमीटरच्या अंतरावर रामबाडा येतो. रामबाडावरून सुद्धा घोडा तुम्ही करू शकता. तर तुम्ही ते त्या ठिकाणी तुम्ही जसं म्हणताय की ऑन दी स्पॉट जर विचार करायचा तर करू शकता. येस, हां, मध्ये तसं मिळू शकते, करू शकतो तो. पण पालखीचा जर विचार असेल, पिट्टूचा जर असेल तर ते गौरीकुंडूनच करायला पाहिजे. घोडा असेल तर भेटतो, बाकी भेटत. ओके, तुमचा अजून काही प्रश्न? हां, त्याच प्रोसेसमध्ये अजून काही प्रश्न आहे? तुमच्या आईचं जे आहे ते एकटेच आहेत ना, तर काही हरकत नाही. त्यांच्यासोबत दुसरे जे आहेत त्यांच्यासोबत आम्ही जोडला होतो आणि टूर मॅनेजर जो असेल आमचा तो त्यांच्यासोबत असेल. त्यामुळे त्यांना घोडा पालखी जे काही भेटतं तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आलो, त्यामुळे ते निश्चित नाही. बाकी अजून काही चालत जाणारे, पालखी जाणारे, त्यांचे काही प्रश्न आहेत? ओके, तर आता हेलिकॉप्टरवाल्यांनी लक्ष द्या. आता सुरू